आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। किम्स हॉस्पिटल ठाणे ने गोल्डन आवर के दौरान आपातकालीन प्रतिक्रिया को सशक्त बनाने के उद्देश्य से एक समुदाय केंद्रित एवं समुदाय नेतृत्व वाला अभियान शुरू किया। इस पहल के अंतर्गत ठाणे घोड़बंदर रोड क्षेत्र के 100 से अधिक रिक्शा चालकों को CPR और प्राथमिक उपचार का व्यावहारिक प्रशिक्षण दिया गया। साथ ही प्रत्येक चालक को उनकी रिक्शा में रखने के लिए एक प्राथमिक उपचार किट भी प्रदान की गई। सड़क दुर्घटनाओं और जीवनशैली से जुड़ी हृदय गति रुकने की घटनाओं में प्रतिदिन सैकड़ों लोगों की जान जा रही है। ऐसे में किम्स हॉस्पिटल ऑटो रिक्शा चालकों को CPR और प्राथमिक उपचार का प्रशिक्षण देकर उन्हें सशक्त बना रहा है। भारी ट्रैफिक के कारण एम्बुलेंस को घटनास्थल तक पहुंचने में अक्सर देरी होती है। ऐसे में ऑटो रिक्शा चालक कई बार दुर्घटना स्थल या मेडिकल इमरजेंसी पर सबसे पहले पहुंचने वाले होते हैं। यह पहल उन्हें जीवन रक्षक कौशल और प्राथमिक उपचार किट प्रदान करती है, जिससे वे एम्बुलेंस के आने तक पीड़ित को तत्काल सहायता और प्रारंभिक स्थिरीकरण दे सके। इस प्रशिक्षण कार्यक्रम में CPR के लाइव डेमोन्स्ट्रेशन, मैनिकेन पर व्यवहारिक अभ्यास, बुनियादी ट्रामा केयर तथा रोगी की प्रारंभिक स्थिति को स्थिर रखने की तकनीकों का समावेश है। यह प्रशिक्षण किम्स हॉस्पिटल के विशेषज्ञ डॉक्टरों द्वारा दिया गया। प्रत्येक प्रशिक्षित ऑटो रिक्शा चालक को फर्स्ट एड किट भी प्रदान की गई, जिससे जमीनी स्तर पर आपातकालीन प्रतिक्रिया और अधिक मजबूत होगी। यह पहल अमर भारत फाउंडेशन के सहयोग से संचालित की गई, जो क्षेत्र में ऑटो रिक्शा चालकों के बीच सामुदायिक संपर्क और जागरूकता के लिए सहयोग प्रदान करते हैं। प्रशिक्षण कार्यक्रम के साथ साथ किम्स हॉस्पिटल द्वारा भाग लेने वाले ऑटो रिक्शा चालकों के लिए ओरल हेल्थ स्क्रीनिंग भी की गई। विशेष रूप से तंबाकू सेवन करने वालों में ओरल स्वास्थ्य समस्याओं की प्रारंभिक पहचान पर ध्यान केंद्रित किया गया, जो अस्पताल के निवारक एवं सामुदायिक स्वास्थ्य सेवा प्रतिबद्धता को दर्शाता है। इस पहल के माध्यम से किम्स हॉस्पिटल ठाणे अस्पताल की दीवारों से बाहर निकलकर आम नागरिकों को सशक्त बना रहा है, आपातकालीन प्रतिक्रिया प्रणाली को मजबूत कर रहा है और ठाणे में एक अधिक सुरक्षित और तैयार समुदायों के निर्माण की दिशा में महत्वपूर्ण कदम उठा रहा है। किम्स हॉस्पिटल का हमेशा से प्रयास रहा है कि हम कम्युनिटी के लिए कुछ अच्छा करें, और जो ट्रीटमेंट है वो हॉस्पिटल के आने से पहले स्टार्ट हो जाए, क्योंकि ठाणे जैसे शहरों में और भी बड़े शहर हैं काफ़ी टाइम लग जाता है ट्रैफिक में। हम लोग ये एम्पावर करने की कोशिश करते हैं ऑटो ड्राइवर्स को, जैसे आज हमने बुलाया है, कि उनको बेसिक फर्स्ट एड और CPR की ट्रेनिंग दे, ताकि वो जान बचा पाए, क्योंकि वो जनरली फर्स्ट रिस्पॉन्डर होते हैं। कभी भी सड़क पे हादसा होता है तो वो देखते हैं, लेकिन उनको ये पता होना चाहिए कैसे जान बचानी है, कैसे एयरवे खोलना है, कैसे बेसिक चेस्ट कंप्रेशन है। उनको फर्स्ट एड किट भी दी गई है, और ये हमारा प्रयास रहता है। पहले भी हमने महाराष्ट्र की पहली 5G AI एनेबल्ड एम्बुलेंस स्टार्ट करी थी, और कम्युनिटीज़ को हम CPR ट्रेनिंग करते ही हैं। और उनके अच्छे स्वास्थ्य के लिए भी हम लोगों ने क्या काम किया है कि हम लोग उनकी ओरल स्क्रीनिंग कर रहे हैं, क्योंकि 75% लोग जनरली गुटखा खाते हैं, तो उनको खुद नहीं पता चलता कि जो छाले हो गए हैं वो कहीं कैंसर तो नहीं है। तो हम स्क्रीनिंग कर रहे हैं, क्योंकि अगर जल्दी डिटेक्ट होगा तो कैंसर का ट्रीटमेंट भी संभव है। और हम ये हमेशा कोशिश करते हैं कि कोई भी पेशेंट आता है हमारे पास तो पैसे के लिए वापस ना जाए, तो बहुत अफोर्डेबल केयर प्रोवाइड करते हैं। तो आज उनकी स्क्रीनिंग करेंगे, उनको फर्स्ट एड किट देंगे, CPR ट्रेनिंग भी करेंगे। कितने लोग रिक्शा ड्राइवर को आपने हम लोगों ने 100 से ऊपर लोगों को बुलाया है, और उनको ट्रेन करेंगे, और आगे भी ये जारी रहेगा। क्वेश्चन देणार सर, काय सांगाल आज इथे किम्स हॉस्पिटल आणि अमर भारत फाउंडेशनच्या वतीने ते रिक्षावाल्यांना जी आपण ट्रेनिंग देतो, काय सांगाल? आता मी हा नवीन संकल्प केलेला आहे मी अमर भारत फाउंडेशनच्या मार्फत। याचं माझं असं नियोजन किम्स हॉस्पिटलच्याकडनं करण्यात आलेलं आहे की CPR ट्रेनिंग जे रिक्षावाला आपण देणार, रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट होतात तेव्हा शक्यतो जास्त करून लोक आहेत ते व्हिडिओ शूटिंग करत बसतात आणि बघत बसतात, कोणाला लागलं अशीच ट्रॅफिक होऊन जाते याच्यामध्ये, पण कोणी हेल्प करायला परफेक्ट उतरत नाही लोक। तर याच्यामध्ये रिक्षावाल्यांना शिकवण्याचा हा माझा प्रयत्न असा आहे की पहिली जी फर्स्ट एड किट त्यांच्याकडे दिली मी आता किम्स हॉस्पिटलच्या सौजन्याने, तर त्याच्याने त्यांना काहीतरी फायदा होईल, लोकांचा कोणाचा जीव वाचवता येईल। ॲम्ब्युलन्सला ते कॉन्टॅक्ट करतील, ॲम्ब्युलन्स येईपर्यंत जर त्यांनी कोणाचा जीव वाचवला CPR ट्रेनिंग देऊन किंवा फर्स्ट एड किट वापरून, तर लोकांची मदत होईल। फक्त बोलणं एवढंच आहे की लोकांना मदत व्हावी म्हणून मी लोकांना हे करतोय। आणि दुसरं, त्यांना जे रिक्षावाले जे आहेत हे मोस्टली रिक्षावाले कसे असतात जे तंबाखू गुटखा जास्त सेवन करतात आणि यांना कॅन्सरचा खूप धोका असतो, आणि शक्यतो रस्ते पण खूप खराब हे लोकच करतात, थुंकून इकडे तिकडे। तर मला ती त्याची एकदम दुर्गंधी अशी पसरलेली असते ना, तर मला त्यांना बोलणं की तुम्हाला याच्याने काय रोग होऊ शकतो याची पण थोडी त्यांना कल्पना द्यायची आणि त्याच्यावर इलाज पण होऊ शकतो।
हे त्यांना कल्पना द्यायची. म्हणून मी हा एक उपक्रम राबवलेला आहे. त्यासाठी मला किम्स हॉस्पिटलने मदत केलेली आहे आणि मी त्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद बोलतो त्यांना. काय वाटतं सर, आता ही आपण उपक्रम राबवलाय, कितपर्यंत त्याचा फायदा होणार त्याच्यावर? मला वाटतं फायदा तर पूर्णपणे घेतील रिक्षावाले, कारण आता माझ्या शब्दावर एवढे लोक आलेत तर मला ते बरं वाटलं की मला माझा मान ठेवून आले. लोकांना पण समजलं आपण कशासाठी बोलवलं आहे. आणि कसं सगळ्या याच्यामध्ये सभांसाठी वगैरे गर्दी होती, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो. त्यांना कळलं की आमच्यासाठी कोणी काहीतरी करतं, त्यांच्यासाठी कधी कोणी करत नाही. रिक्षावाल्यांसाठी कोणी करत नाही, नाही घरकाम करणाऱ्यांसाठी कोणी करत, आपण त्यांच्यासाठी करतो. त्यांना जाणीव झालेली आहे आणि ते लोकांना मदत करतील. त्यांचं महत्त्व मी त्यांना पटवून दिलंय की तुम्ही लोकांसाठी काय करू शकता. ते त्यांना आज त्यांचं महत्त्व कळलं की तुम्ही कोणाला मदत केली, कोणाला जीव वाचवला, तो माणूस तुम्हाला शेवट पण विसरणार नाही. तर तुम्ही लोकांची मदत करा आणि जागृत राहा. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जागृत करायचं लोकांना, सगळ्यांना लोकांना मदत करा. व्हिडिओ शूटिंग करून कोणाचं काय ना क्लिप होऊन व्हायरल होतात ते फक्त, पण लोकांचा जीव वाचत नाही त्याच्यामध्ये. आपल्या लोकांना ते समजवायचं आहे, फक्त हेच प्रयत्न आहे माझा. आज किम्स हॉस्पिटलने एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. रिक्षा ड्रायव्हरचं आणि त्यांना तुम्ही ट्रेनिंग घेणार आहात, काय सांगा? सो नमस्कार, मी डॉक्टर अनिल हेरूर, मी इकडच्या कॅन्सर विभागाचा प्रमुख आहे. आणि आज किम्स हॉस्पिटलनी ऑटो रिक्षावाल्यांसाठी 2 गोष्टींचा एक उपक्रम ठेवलेला आहे. तो म्हणजे पहिली गोष्ट CPR ट्रेनिंग, म्हणजे कोणाला इमर्जन्सीमध्ये आपण कसा जीव वाचवू शकतो याचं ट्रेनिंग. आणि दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या ऑटो रिक्षा ड्रायव्हर या समुदायामध्ये साधारण 75% लोक गुटखा खातात आणि त्यामुळे बरेच लोक तोंडाच्या कॅन्सरचे शिकार होतात. आणि म्हणूनच ह्या सवयीबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देणं आणि ह्याच्यावरनं त्यांना परावृत्त करणं आणि तसंच अर्ली स्क्रीनिंग, म्हणजे तोंडामध्ये काही बदल झालेत का कॅन्सरचे ते बघण्यासाठी स्क्रीनिंग कॅम्प असा आम्ही इकडे एक उपक्रम राबवलेला आहे या सगळ्या लोकांसाठी. तर एकंदरीत बघायला झालं तर या लोकांमध्ये जास्त गुटखा खाण्याचा प्रकार असतो. तर काय इफेक्ट होईल असं मला वाटतं तुमच्या अभिनयावर? सो दोन गोष्टींचा आम्ही आशा करतोय की त्याचा परिणाम होईल. पहिलं म्हणजे त्यांना स्वतःला एक जाणीव होईल की हे किती चुकीची गोष्ट आहे आणि ही किती डेंजरस गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्या हेल्थसाठी किती वाईट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जर ही गोष्ट पटली तर मग ही लोक अनेक लोकांची एका दिवसात संपर्कात येतात आणि ह्या संपर्कामध्ये ही गोष्ट ती समाजामध्ये पसरू शकतात. आणि ह्या म्हणजे एकानी 10 लोकांना शिकवावं आणि त्या 10 लोकांनी 100 लोकांना शिकवावं असं जे आपण म्हणतो, ही गोष्ट साध्य होईल अशी आमची आशा आहे. 70% लोक हे गुटखा खातात, त्याचा फरक पडेल अशी मी निश्चित आशा करतो, कारण आपल्याला कुठेतरी सुरुवात करणं हे गरजेचं आहे. सुरुवात तर करायला लागेल आपल्याला, समाजामध्ये हे सारखं करत राहावं लागेल. त्याच्यामधनं 5% 10% जरी लोकांना काहीतरी आपण वळवू शकलो तर ती सुद्धा एक मोठी गोष्ट होईल. कारण जर ओरल कॅन्सर होतो, तुम्हाला माहिती आहे की हा किती भयानक कॅन्सर आहे. जबडा काढायला लागतो, तोंड बिघडतं. आणि ही सगळी मंडळी जी आहे ते तुम्ही लक्षात घ्या की 30 ते 50 इतकी मंडळी आहेत. आणि ह्या मंडळींना काही झालं तर त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टींबद्दल अवेअरनेस निर्माण करणं गरजेचं आहे. असं क्या कहेंगे आज यहाँ पर किम्स हॉस्पिटल और अमर फाउंडेशन की तरफ जहाँ पर रिक्शे वालों को जो ट्रेनिंग दी जा रही CPR की, क्या कहते हैं? सो CPR की ट्रेनिंग बहुत ही इम्पोर्टेंट है और वैसे ही कैंसर का इंफॉर्मेशन और कैंसर कैसे हम रोकथाम कर सकते हैं ये बहुत इम्पोर्टेंट है. एंड स्पेसिफिकली ये जो पॉपुलेशन है, ड्राइविंग पॉपुलेशन है, इसमें हमने देखा गया है कि 70 to 80% ऑफ ऑल द ड्राइवर्स दे कंज्यूम टबैको इन सम फॉर्म. तंबाकू कोई ना कोई हिसाब से, या गुटखा हो या खैनी हो या स्मोकिंग हो या पान हो या सुपारी हो, ये खाते हैं. और इसके वजह से क्या होता है कि इनमें कैंसर होने के चांसेस ओरल कैंसर होने के चांसेस बहुत बढ़ जाते हैं. हमको ये भी पता है कि 1/3 ऑफ ऑल द इंडियन पॉपुलेशन दे कंज्यूम टबैको इन सम फॉर्म. पर प्रॉब्लम क्या है कि ये जो पॉपुलेशन है, ड्राइविंग पॉपुलेशन है, इनकी सोशो इकोनॉमिक स्टेटस लो होती है और कैंसर बहुत ही महंगी बीमारी है. और महंगी बीमारी को मात देने के लिए सबसे सस्ता तरीका है वो है प्रिवेंशन. अगर आप प्रिवेंट कर लो, तंबाकू बंद कर लो, तंबाकू खाते भी हैं तो उनकी स्क्रीनिंग कर दो, उसको अर्ली स्टेज में पकड़ लो, चांसेस इनके पूरी तरह ठीक होने के चांसेस बहुत बढ़ जाते हैं, अप टू स्केल ऑफ 90%. अगर आप कंपेयर करो कि एक्सपेंसिव मतलब कॉस्ट एनालिसिस करेंगे अगर हम अर्ली स्टेज में वर्सेस एडवांस स्टेज, तो एडवांस स्टेज इज 5 times मोर एक्सपेंसिव देन ट्रीटिंग अर्ली स्टेज. इसीलिए
हम अगर हाई रिस्क इंडिविजुअल्स, जो हाई रिस्क कौन होते हैं, तंबाकू अल्कोहल ये जो लेते हैं ये हाई रिस्क इंडिविजुअल होता है। स्टडीज ये बोलती है कि इनमें हम स्क्रीनिंग करेंगे तो ऑलमोस्ट 40,000 इंडियंस वी कैन सेव एवरी ईयर, स्पेसिफिकली ओनली बाय स्क्रीनिंग पॉपुलेशन। और लेकिन सर कहने का रिक्शे वालों को इससे ज्यादा और स्पेसिफिक ट्रेनिंग दी जा रही है, लेकिन आज के डेट में 60% लोग तंबाकू और जो गुटखे की उन लोगों के लिए क्या मैसेज आते हैं? तो मुझे जैसे मैंने भी बताया कि मुझे डराना नहीं है आपको कि तंबाकू आप खाओगे तो कैंसर होगा ही, लेकिन मेरा ये बोलना है कि नोन डेवल शुड बी टेकन ऑफ। अगर हमको पता है कि किसकी वजह से कैंसर हो रहा है तो उसको निकाल देना चाहिए। इसको हम बोलते हैं प्रिवेंटेबल कैंसर। ओरल कैंसर इज अ प्रिवेंटेबल कैंसर, मतलब इस कैंसर को हम प्रिवेंट कर सकते हैं। ऐसे और 100 टाइप ऑफ कैंसर है जिसको हम प्रिवेंट नहीं कर सकते। तो वी आर फॉर्चुनेट इनफ कि ओरल कैंसर उसमें आता है। इससे जो भी तंबाकू होता है उनको मेरा यही बोलना रहेगा कि आप सेलिब्रिटी के बोलने पर मत आइए, आप प्लीज अपना ध्यान रखिए और तंबाकू को धीरे धीरे आप पूरी तरह बंद कर दीजिए।